वळूयात पुढच्या बातमीकडे. 14व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. ही योजना आज म्हणजेच 1 जुलैपासून अंमलात आणण्याच्या शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या योजनेनुसार 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. या योजनेतील निकषाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आता लाडक्या बहिणींची लगबग सुरू झाली आहे. श्रीरामपूर येथील तलाठी कार्यालयात यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवसभर महिला रांग लावून कागदपत्रांची पूर्तता करत होत्या. शालेय विद्यार्थ्यांचे दाखले वाटप करण्यात दिरंगाई होत असताना आता महसूल खात्यावर लाडक्या बहिणींना योजनेत सामावून घेण्यासाठीची नवीन जबाबदारी समोर आली आहे. हाँ, तो आपने फॉर्म कहाँ से लिए वो? ये टपरी पे बाहर से कितने के लिए? 10 रुपए का। 10 रुपए के। और कहाँ पे भरे हो फॉर्म? या कचहरी में अंदर। कचेरी में। तो हाँ। फॉर्म भरने के कुछ पैसे लिए? नहीं सही सिक्का मिल गया? मिल गया। और फॉर्म कहाँ पे अभी सबमिट करने के? सेतु में। सेतु में। तो ये योजना का लाभ कब मिलने वाला है, कुछ बोले आपको? नहीं अभी तक नहीं बोले। और उसको डॉक्यूमेंट क्या क्या लगे? आधार कार्ड और कूपन लगा अभी। बाद में आधार कार्ड, कूपन और 4 सोने दाखला और बैंक खाता, 2 फोटो बस। इसके अलावा पैन कुछ कार्ड। पैसे होने लगे? नहीं। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी कॅमेरामॅन भरत थोरातसह प्रतिनिधी बुशरा शेख, श्रीरामपूर.